नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज जबरदस्त पद्धतीचा आम्हाला एक रिझल्ट पाहायला मिळालेला आहे। वडूद तालुका सातारा, जिल्हा सातारा या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत पांडुरंग मोरे सरांच्या शेतामध्ये आणि त्यांना आम्हाला भेटवणारे आपल्यासोबत आमचे सहकारी मित्र आहेत सोमनाथ साबळे सर यांच्या माध्यमातून आम्ही पांडुरंग सरांना भेटलो होतो ऊसाच्या शेतीची प्रगती करण्यासाठी। आणि सध्या परिस्थितीमध्ये पाहता त्यांना सेंद्रियचा ऑलरेडीच त्यांना आवड होती आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळे विविध पद्धतीचे प्रयोगही करून पाहिले आणि त्या प्रयोगातून त्यांना जो आलेला रिझल्ट आहे त्यांनी आम्हाला एकच सांगितलं होतं की सर तुमच्या सेंद्रियच्या माध्यमातून जर माझा ऊस चांगल्या पद्धतीनं आला तर 100% इथून पुढचं पूर्णपणे शेती ही आपल्या इंडिया ॲग्रोच्या माध्यमातूनच आपण करणार आहोत। तर आम्ही त्यांना एक शब्द दिला होता। फेब्रुवारीची लागण असलेला हा ऊस आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय फेब्रुवारीची लागण आहे, फेब्रुवारी एंडिंगची। जवळपास 4 महिने झाले, ह्या 4 महिन्याचा ऊस आहे, बांधूनही झालेला आहे आणि बांधून झालेल्या ऊसाचा रिझल्ट आज पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। तर बघू शकताय तुम्ही 8 ते 10 फुटवा आहे शेतामध्ये प्रत्येकाच्या प्रत्येक बेटावरती आणि प्रत्येक ऊसाला कमीत कमी 4-5 कांडीवरती आज ऊस आहे। इथं पाहू शकताय फुटवे किती आहेत दीक्षा मॅडम, थोडं मोजून बघा। 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 11 ते 12। ओके, तर बघा आता आपण पाहतोय हा 4 महिन्याचा ऊस आहे। 10-12 फुटव्यांवरती हा ऊस, सोबतच कांडे जर बघितल्या तर 5-6 कांड्यांवरती हा ऊस आहे आणि जबरदस्त पद्धतीचा आलेला हा रिझल्ट। सुरुवातीलाच त्यांनी आपल्या भूवस्त्राच्या 4 बॅग मिश्रणामध्ये मिक्स करून ऊसाची लागण केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याला जे आपण ड्रिंचिंग बोलतो किंवा आळवणी बोलतो, त्या आळवणीसाठी त्यांनी ग्रो मॅजिक आणि ऑलिव्हचा वापर केला आणि त्याच्यानंतर 21 दिवसाने ग्रो मॅजिक आणि ऑलिव्हच्या फवारण्या त्यांनी घेतलेल्या आहेत। 15 दिवसाला आलटून पालटून ऑलिव्हच्या फवारण्या आणि सोबत बाकी कीटकनाशकांचा वगैरे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं वापर केलेला आहे। परंतु आपल्या इंडिया ॲग्रोच्याच फक्त प्रोडक्टच्या माध्यमातून आलेला हा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतोय। तर आपण थेट जाऊया जे आमचे सहकारी मित्र आहेत, कारण त्यांनाही एक शाश्वती हवी होती की त्यांच्या गावामध्ये आम्ही येऊन काम करतोय। तर त्यांनी ह्याच ऊसाच्या शेजारी त्यांच्या बंधूंचा असलेला प्लॉट ही पाहिला जो फेब्रुवारी महिन्यातच लागण केलेला आहे। तर थोडंसं आपण सरांनाच विचारूया, सर हा प्लॉट पाहता कसं वाटतं, आपल्या इंडिया ॲग्रोच्या प्रोडक्टचा रिझल्ट कसा आहे? सेंद्रिय शेतीमध्ये आणि रासायनिक शेतीमध्ये जो पलीकडचा प्लॉट आहे तो रासायनिकचा आहे आणि हा प्लॉट आहे सेंद्रिय विथ रासायनिक। शेतकऱ्याला जरा शंका होती, सरांनी सांगितल्याप्रमाणे सर म्हटले आहे ते तुमची रासायनिक खतं वापरा आणि त्याच्याबरोबर सेंद्रियाचा पण जोड ठेवा। म्हणून सरांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे पांडुरंग मोरे सरांनी त्या पद्धतीनं डोस घेतला। पलीकडचा प्लॉट हा वाढीसाठी आणि म्हणजे ऊसाची वाढ असू द्या किंवा जे ऊसाच्या आपण कांड्या म्हणतो त्या कांड्यामध्ये निकडच्या कांड्यामध्ये साधारणतः एक 4 ते 5 कांड्यांचा डिफरंट आहे आणि वाढीमध्ये पण फरक पडलेला आहे। आणि तसेच बाकीच्या गोष्टी बघायला गेलं तर हिरवळीसाठी थोडासा प्लॉट कमी आहे, तो सेंद्रियचा प्लॉट हा चांगल्या पद्धतीचा आहे। त्यामुळं साहजिकच सेंद्रियचा रिझल्ट मला ज्या पद्धतीनं पाहिजे होता त्या पद्धतीनं रिझल्ट आम्ही वडूद गावामध्ये पांडुरंग मोरे यांच्या मार्फत घेतलेला आहे। त्यामुळे मी सरांना सांगू इच्छितो की इथून पुढचं सेंद्रिय शेतीसाठी जे काय खतंही काय लागतील त्यासाठी साहजिकच आपण वडूद गावामध्ये जे काय शेतकरी असतील त्यांना आम्ही आपल्या इंडिया ॲग्रोमार्फत सरांमार्फत जे काय असेल ते शेतीमध्ये गायडन्स सरांच्याकडून घेतला जाईल 100%। तर बघा शेतकरी बांधवांना मला एवढंच सांगायचं आहे, आज आम्ही कमिटमेंट देतोय आणि ती 100% कमिटमेंट आम्ही पाळतोय। शेतकऱ्यांना नाराजी येणार नाही किंवा एकही शेतकरी आमच्यामुळं नाराज होईल या पद्धतीनं आपल्या कुठल्याही प्रोडक्टमुळं कसल्याही प्रकारचं ना मातीला ना पिकाला साईड इफेक्ट होतो। माती जर बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये हीच माती त्यांना आणखीन भरभरून उत्पन्न काढून देईल। पण तरी पण मित्रांनो मला दाखवायचं आहे, आज हे जर पान बघितलं तर आज ह्या पानाची रुंदी ही माझ्या 3 बोटापेक्षा जास्त आहे आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांनी पाहिलं पाहिजे। काळोखी जर बघितलं तर काळोखी पण जबरदस्त आहे आणि मी तर सांगतोयच, मी तर इंडिया ॲग्रोचा प्रचार आणि प्रसार करणारा प्रसारकच आहे, पण सोबत ज्या व्यक्तीच्या शेतामध्ये हा मी रिझल्ट घेतला आहे आज त्यांचे
सुपुत्र आहेत आमच्यासोबत, त्यांचा मुलगा जो ऑलरेडी हॉर्टिकल्चरमध्ये एज्युकेशन घेतोय. तर आपण थोडंसं त्याच्याकडेच जाऊया. संस्कार पांडुरंग मोरे आपल्यासोबत आहेत. तर संस्कार, कसं वाटतंय तुला? रिझल्ट असा पहिल्यांदाच भेटलाय आम्हाला. म्हणजे आधी लई वापरून बघितली सगळी, पण सेंद्रियमध्ये पहिल्यांदाच काम केलं. ऊस बी कसा बसलाय चांगला. ओके, थँक्यू. तर बघा मित्रांनो, एकच सांगेन, प्रत्येकाने इंडिया ॲग्रोची जोड घ्या. रासायनिक वापरताय, आम्ही 100% बंद करा सांगणार नाही आणि आजपर्यंत कोणाला सांगितलंही नाही. ज्यावेळेस तुम्हाला विश्वास पटेल, योग्य वाटेल, त्याच वेळेस 100% सेंद्रियकडे वळा. पण तुर्तास तुमच्या रासायनिकसोबत आमचं इंडिया ॲग्रो वापरून बघा. 100% रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इंडिया ॲग्रो.